नायकाने मनापासून धन्यवाद. सोन्या आणि नंद्या पळाला. डोंगी एक्सप्रेस नंद्या अक्षयवर अर्थवाडी करा या ठिकाणी 500चं बक्षीस आहे. अक्षयवर आपलं बक्षीस घेऊन जा. आणि विकास अशोक पाटील डोंगी पळेल याच्यावर समालोचन करतात. 200 बक्षीस गाड्या सुटल्या. गाड्या सुद्धा पळणार मागा ते शिवाय हे मधनं पळणार. बघा माणसं बघा. आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती. बंदीचा काळ प्रत्येक जणाने आठवा. बंदीच्या काळानंतर बैलगाडी क्षेत्र सुरू झालं. बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं. ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख असते त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागेल. नंतर जागतिक विजेते झाले तेव्हा त्यांची ओळख झाली. परंतु थांबवा गाड्या सुरू गाड्या थांबवा. माणसं आहे तुम्ही या बाहेर बघा. इथं चिंतक बघा तिथं उभा राहायला जागा सुद्धा नाही. 2 पायाने चालतात म्हणल्यावर माणसंच आहेत ती. बैल पळतात. बैलात आणि माणसात फरक आहे. या आसडाचा वापर केला की परत तुम्हीच म्हणणार आम्हाला मारलं. हो राहुल दादा आपल्या पाठीमागचं कष्ट घेतली. राहुल दादा आपल्याला विनंती आपण थोडंसं बाहेर नाही यायचं दादा. राहुल दादा आपल्याला विनंती आपण थोडंसं बाहेर नाही या. मागण्या गाड्या सुटतायत. 86चा निकाल पेंडिंग आहे. 86चा निकाल नंतर थर्ड अंपायरकडे बघून पंचाने दिला. त्याच्यावरती काय नाही झालं. डायरेक्ट अखिल भारतीय सुप्रीम कोर्टात निकाल झाला. ओ प्रेक्षक वर्ग आपल्याला ऐकायला येतं का हो. करा करा मैदान मोकळं करा. निकाल गेला हायकोर्टात आणि न्यायदानाचं काम करतायत जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख.